खूप बोर होतं यार, काय करू? लेकिन एक सेकंड. मम्मी तुला काही प्रश्न विचारू का? काही नको विचारू, तुझे प्रश्न म्हणजे मला माहिती आहेत. उगाच माझा टाइमपास करशील. नाही अगं टाइमपास करणार, विचारते ना. बरं विचार. हा. एखादा माणूस टॉयलेटला जाताना जर त्याला एखाद्या विषारी सापाने चावलं, तो पहिला टॉयलेटला जाईल की पहिला हॉस्पिटलला जाईल? आणि तुझी सुरुवात उगाच माझं डोकं खराब करायला. सांग ना मम्मी. मला नाही माहिती. बरं ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारते. मुलं जर एखाद्या ठिकाणी जायला घाबरतात तर त्याचे आई बाबा बोलतात की तिथे नको जाऊ. मग मुलं जेव्हा एक्झाम द्यायला घाबरतात तेव्हा त्याचे आई बाबा का नाही बोलत की एक्झाम नको देऊ म्हणून? कारण त्यांना तुझ्यासारखं फेल नसतं व्हायचं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. बरं ठीक आहे, अजून एक प्रश्न विचारते. फायनल एक्झाम का बोलतात जर ती कधी शेवटची एक्झाम नसते? एवढं डोकं जर अभ्यासात लावलं असतंस ना तर 2 वर्ष नापास झाली नसतीस. उगाच आपली काय पण विचारत राहते. रुको जरा. बरं मम्मी, शेवटचा प्रश्न विचारते. काय नको विचारू. अगं विचारू दे ना, शेवटचाच प्रश्न आहे. मला मम्मीना प्रश्न पडतो, आंधळा माणूस कधी झोपत असेल ग? मुली रात्रीच झोपणार ना. पण त्याला कसं कळत असेल दिवस आहे की रात्र ते? चल चालू पण.